सूत्र मी तुम्हाला काय सांगतोय की समजून उमजून बोलणे. काय बोलतोय हे शब्दापलीकडे जाऊन सुद्धा अर्थ माहिती आहे, फक्त तो शब्दात व्यक्त करायचा प्रयत्न करतोय. समर्थ रामदासांची एक फार छान ओळ आहे, अभ्यास हे प्रकटावे ना तरी उगी राहावे, प्रकटोनी नासावे हे बरे ना. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. तुझ्या जगण्याला, तुझ्या कामाला काय मिळणार आहे फळ? जे काही तुझ्या जीवनात करतोयस त्याला. जीवन कळलेले तुकाराम आपल्याला सांगतात की त्याच्या मागे निश्चयाचं बळ आहे. वक्तृत्व हे एक स्किल आहे. येस, एव्हरीवन कॅन लर्न इट. आणि विशेषतः मी चाणक्य मंडलमध्ये म्हणेन, नॉट ओनली दॅट एव्हरीवन कॅन, आय वुड से एव्हरीवन मस्ट. यशस्वी म्हणते आहे, मलाही हा प्रश्न खूप वेळा पडतो आणि नम्रता ताई देखील म्हणाली होती की तुम्हाला हा प्रश्न नक्की विचारा माझ्या तासाला. तो म्हणजे तुम्ही जेव्हा सत्रात बोलत असता तेव्हा प्रत्येकाला वाटतं की तुम्ही त्याच्यासोबत बोलताय. हे तुम्हाला कसं जमतं आणि आम्हालाही हे कसं जोपासता येईल, असा विचारलेला प्रश्न आहे. जे विचारलंय ते सगळ्यांच्या उपयोगाचं आहे. म्हणून मी आज थोडासा वेळ, कदाचित पुढे फाउंडेशनचं निदान किमान एक फुल सत्र, आता मी जे म्हणतोय त्यावर मी घेणं शक्य आहे, पण आज मी यावर थोडक्यात जे मला वाटतंय ते थोडक्यात मी म्हणणार आहे. तुम्ही जेव्हा सत्रात बोलत असता तेव्हा प्रत्येकाला वाटतं की तुम्ही त्याच्या सोबत बोलताय. हे तुम्हाला कसं जमतं आणि आम्हाला कसं जोपासता येईल. सावकाश प्रश्न वाचून मी थांबलोय बरं का, कारण मी तुम्हाला पहिल्यांदा सांगणार आहे ते सगळ्यात बेसिक आहे, तेच सगळ्यात फंडामेंटल आहे. त्याला म्हणतात, जे बोलतोय त्या मागची ऑनेस्टी आणि इंटिग्रिटी सर्वात महत्वाची. की बोलतोय ते काहीतरी उगाच बोलायचं म्हणून नाही बोलतोय. जे बोलतोय ते समजून उमजून बोलतोय. म्हणजेच ज्ञान मुळात की बोलणे, तास घेणे, किंवा पुढे कदाचित मी एक फुल सत्र घेईन की ज्याचं एक चांगलं नाव आहे वक्तृत्व. तर आज आधी मी तुम्हाला त्याचा सगळे आत्माच सांगतोय, मूळचा, की ते म्हणजे केवळ उभा कसा आहे, हातवारे कसे करतोय, आवाजाची क्वालिटी कशी आहे, डोळे कसे आहेत, आहेत अपनी जगह पे महत्वाचे आहेत पण दुय्यम आहेत. पहिलं आहे, फार छान त्याला मराठी शब्द आहे, प्रचितीचे बोल. प्रचिती म्हणजे हा माणूस जे बोलतोय ते कळून सवरून बोलतोय. हे काहीतरी नुसतं पुस्तकी पांडित्य नाही, नुसतंच काहीतरी पाठांतर केलंय नाही. ते जे काही तो बोलतोय प्रचितीचे बोल. आपोआप त्या शब्दांना बळ येतं, आपोआप येतं. म्हणजे त्यामागचा अभ्यास आहे, त्यामागचं चिंतन आहे. अभ्यासाला कृतीची जोड आणि कृतीला अभ्यासाची जोड, टू वे, बोथ वेज येते. मी जे स्वतः करता एजेंडा मानला, समथिंग आय सेट मायसेल्फ फॉर, भारत देशाचा कार्यकर्ता होणे. कार्यकर्ता म्हणजे ऍक्टिव्हिस्ट आहे की मी ऍक्शन मध्ये मी काहीतरी करतोय प्रत्यक्ष. पण मग त्या कार्यकर्त्याचा अभ्यासाचा बेस पण जबरदस्त पाहिजे.
या उलट कोणी म्हणतात की नाही, आम्ही अभ्यासक आहोत, आम्ही विचारवंत आहोत, आम्ही लेखक आहोत, कवी आहोत, तत्वज्ञ आहोत, पुस्तकं लिहितो, सगळं तेही महत्वाचं आहे बरं का, त्याला कमी नाही लेखायचंय. बट व्हॉट आय सेट माय सेल्फ फॉर इज बोथ. या भारत मातेचा कार्यकर्ता, विवेकानंदांचा विद्यार्थी या नात्याने जर जे करायचं आहे, तर मी समाजात कृतिशीलही पाहिजे, पण माझ्या कृतीला जबरदस्त अभ्यासाची जोड पाहिजे आणि माझ्या अभ्यासाला प्रत्यक्ष कृतीची जोड पाहिजे. हे आहे प्रचितीचे बोलणे, की जे करतोय ते कळून सवरू नये, मग आपोआप शब्दात ताकद येते. हे जे वाटणं आहे ना प्रत्येकाला, तर हे जे सर बोलतायत हे माझ्याशीच बोलतायत. बसलो जरी मी वर्गात असलो, वर्गात जरी 200 300 500 कधी सभा असल्या, जाहीर भाषणं असली, 10 हजार 20 हजार जरी असले, तर खरंच की त्यातल्या तरी प्रत्येकाला वाटत असतं की हे माझ्याशीच बोलतात. मी आज तुम्हाला मूळचं त्याच्या सगळ्यात गाभ्याचं वाक्य सांगतो, मूळ मुद्दा सांगतोय, की जेव्हा ते इथून येतं, इथून येतं आणि हे याच्यात द्वैत नसतं. जे बोलतोय ते मनापासून आणि कळून सवरून. इंग्लिशमध्ये त्याला फार छान शब्द आहेत, से व्हॉट यू मीन अँड मीन व्हॉट यू से. तर तुमच्या शब्दात मग ताकद येते. याला मी प्रश्न वाचून उत्तर सुरू करताना शब्द वापरला, ऑनेस्टी अँड इंटिग्रिटी. कशाची लक्षात घ्या, ही ऑनेस्टी आणि इंटिग्रिटी म्हणजे काय? मी केवळ पैसे खाणे म्हणजे भ्रष्टाचार न करणे, जातीपाती न पाळणे, ही ऑनेस्टीची रूपं आहेतच, पण डीपेस्ट ऑनेस्टी इज ऑनेस्टी विथ वनसेल्फ. ऑनेस्ट कमिटमेंट जे करतात त्याला, समर्पण, हाती घेतलेल्या कामाला हवी फक्त उन्मुक्त प्रल्हाद भक्ती, निर्माण शक्ती आणि नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती, त्यातून येतं ते बळ, त्यातून येतं. हे जे प्रत्येकाला वाटणं आहे की आईशपथ हे जे बोलतायत, मी जर काहीतरी नुसतंच पाठांतर करून बोलायला लागलो, मला कळलेलं तर नाही होणार प्रभाव. मग त्याचा सगळ्यात गाभा सूत्र मी तुम्हाला काय सांगतोय, की समजून उमजून बोलणे. काय बोलतोय हे शब्दापलीकडे जाऊन सुद्धा अर्थ माहिती आहे, फक्त तो शब्दात व्यक्त करायचा प्रयत्न करतोय. मग होणार की त्या शब्दांना एक ताकद, एक बळ प्राप्त होणार आणि मग ऐकणाऱ्यालाही वाटणार की अरे हे आपल्याशी बोलतात. तुमच्या जर लक्षात असेल तर मी वाचन योग यावर तुमच्याशी रविवार 10 ऑगस्टला बोलताना सांगितलं. सुरुवातच ह्यांनी केली की मी स्वतःला भाग्यवान समजतो की थोडं आधीपासून काही वाचत जरी असलो तरी मनावर पहिला ठसा उमटवणारं भेटलेलं पहिलं पुस्तक, आणि ते लिटरली मी 3री किंवा 4थीत होतो, ते मिळालेलं विवेकानंदांचं राजयोग हे पुस्तक. मी वर्णन केलंय की 3री किंवा 4थीत असेल, पण असं उघडून वाचायला सुरुवात केली, मला वाटलं की विवेकानंद माझ्याशी बोलतात. कशात नाही येतं हे? ते म्हणतोय त्या व्यक्तीला तो काय म्हणतोय कळलेले, म्हणून 100 वर्ष उलटली आणि अशी शतकानुशतकं उलटली तरी माझ्याशी त्याचं नातं आहे प्रत्येकाशी. हे जे प्रत्येकाला वाटणे की हे माझ्याशी बोलतात. समर्थ रामदासांची एक फार छान ओळ आहे, अभ्यासे प्रकटावे ना तरी उगी राहावे, प्रकटोनी नासावे हे बरे नव्हे. प्रकटणे म्हणजे टू एक्सप्रेस, व्यक्त होणे, लेखी किंवा तोंडी. तूर्त ह्या प्रश्नाच्या संदर्भात बोलायचं तर लेखी किंवा तोंडी. ते जे बोलायचं आहे तोंडून, जीभ उचलायची आहे किंवा लेखणी उचलायची आहे, अभ्यासे प्रकटावे. जरा नीट अभ्यास कर त्याचा. नीट अभ्यास म्हणजे त्याच्यात लेखन आलं, त्याच्यात वाचन आलं, असले तर प्रयोग आले, पण मुख्य विचार आला, अप्लाइंग वन्स ओन माइंड. समर्थ रामदास म्हणतायत अभ्यासे प्रकटावे ना तरी उगी राहावे. उगी राहावे म्हणजे गब्बस. प्रकटोनी नासावे हे बरे नव्हे.
म्हणजे व्यक्त तर व्हायचं पण काहीतरी येण्यासारखंच काहीतरी मांडायचं. इंग्लिश छान शब्द आहे, 2-3 आहेत. एक आहे मेकिंग अन ॲस ऑफ वन सेल्फ. चांगल्या इंग्लिशमध्ये याचं वर्णन काय होईल? शट अप, डोंट मेक अन ॲस ऑफ युअर सेल्फ. की भाऊ जरा गप ना, जर हे वायझेड सारखा बोलू नको, गबाईस. दुसरा आहे शूटिंग हिज माउथ, हिज ऑर हर. शूटिंग हिज माउथ म्हणजे काय? आलं तोंडात बडबडला, दिला आलं तोंडात, वाफ दवडली तोंडची. त्यामागे काय विचार करणं नाही, त्याचा अर्थ काय होतो, परिणाम काय होतो, इम्प्लिकेशन्स काय वगैरे. शूटिंग हिज माउथ. दुसरे आणखीन इंग्लिश शब्दरचना आहे पुटिंग वन्स ओन फूट इन वन्स ओन माउथ. पुटिंग फोर्थ इन वन्स ओन माउथ. ती फिजिकल बॉडी स्ट्रक्चर आणा डोळ्यासमोर. ती बोलतोय ते इतकं वायझेड सारखं बोलतोय, लिहितोय का काय, वागतोय हे सुद्धा, की ते आपल्यात पाय अंगठा तोंडात घातलंय. लहान मुलं करत असतात ना, लहानपणी असतंय. या सगळ्यात अभ्यास हे प्रकटावे, ना तरी उगी राहावे. गब्बैस. प्रकट होनी नासावे. एक्सप्रेस केलंच पण येड्यासारखं, हे बरे नव्हे, हे बरोबर नाहीये. तुकारामाची ओळ आहे असाध्य ते साध्य. ही जे विचारते ना, हे आम्हाला जमेल का? माझं 100% म्हणणे जमेल, ऑफकोर्स जमेल, प्रत्येकाला जमेल. पण ते नुसतं बसल्या जागी नाही जमणार आहे, जमवावं लागेल. माझं लाडकं वाक्य आहे, जमवलं की जमतं. मी त्याचं नेहमी लाडकं वर्णन करतो, मला जमेल का? आणि त्यापेक्षा गंभीर शब्द आहे माझं जमेल का? दोन्हीचं उत्तर आहे जमवलं की जमतं. तुकारामाची ओळ आहे असाध्य ते साध्य करिता सायास. सायास म्हणजे प्रयत्न. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तुकारामांनी जे स्वतः केलं, कळलं, आपल्याला सांगितलं. आपलं काम आहे शिकणे. असाध्य आपल्याला वाटतं नाही व हे आपल्याचे हे आई शपथ हे इतकं काहीतरी आहे, अपने बस की बात नाही असं वाटतं माणसाला. विविध कारणांसाठी वाटतं की अपने बस की बात नाही. असाध्य, अनअचिवेबल, अनगेटेबल, अनडुएबल वाटतं की नाही, आपल्याच्या नाहीच आहे. आपापल्या त्या त्या क्षेत्रातलं तुकोबाराय सांगतायत नाही, ते साध्य आहे, साध्य येईल, जमेल, गेटेबल, डुएबल. असाध्य ते साध्य येईल तुला करता. करिता सायास. सायास म्हणजे प्रयत्न, कष्ट, प्रयत्न, अटेम्प्ट्स, एफर्ट्स. बसल्या जागी नाही होणार आहे. हवंय का तुला ते घडलेलं? कर, हे असे प्रयत्न कर, तुला पण येईल. कारण अभ्यास तुका म्हणे, त्या मागचा अभ्यास. मग आपणही पुन्हा हजारो वर्ष भारतीय विचारात, आणि मी कळून सवरूनच सांगतोय की अभ्यास म्हणजे नुसता पुस्तकी अभ्यास नाही. कारण अभ्यास तुका म्हणे. जो कोणी भरतनाट्य, कथ्थक शिकते तर जे दिवसाचे 1, 2, 3, 4, 5, 6 तास जर भरतनाट्यमचा सराव करायचा झाला तर त्याचा अर्थ आहे तो भरतनाट्यमचा अभ्यास आहे, तो कथ्थकचा अभ्यास आहे. शिकवणारे जे कोणी गुरु असतील ते साधी एक कुठली तरी बुवा मुद्रा आहे आणि ती माझी परफेक्टच आली पाहिजे ते सांगतात मग, आणि तासनतास सराव करावा लागतो. हे सगळीकडे लागू आहे, सगळीकडे लागू आहे. भारताचा एक महान तबला नवाज उस्ताद झाकीर हुसेन आत्ता काही काळापूर्वी गेले, लवकर गेले. दुःखद आहे तो दिवस. केवळ 73 वर्षाचे होते. खरं म्हणजे हल्ली 73 हे काही जाण्याचं वय नाही, पण गेले. आता हे झाकीर भाई तबला विसरा, लाकडाच्या ओंडक्यावर तासनतास सराव करायचे की बोटाला वजन आलं पाहिजे, बोट सुजायची. त्यांनी सांगून ठेवले
कधी फाटायची स्किन, त्यातनं रक्त त्या लाकडाच्या उंक्यावर गळायचं पण थांबायचं नाही. हा अभ्यासच आहे मग. आणि शिवाजी पार्कवर 50 वर्षांपूर्वी गावस्कर, 30 वर्षांपूर्वी सचिन, रोहित शर्मा करतो का नाही प्रॅक्टिस मला माहित नाही, पण नेटमध्ये जर तासनतास एखादा विशिष्ट स्ट्रोक खेळायचा आहे किंवा ठरवून काही झालं तरी हा स्ट्रोक नाहीच खेळायचा, पण त्याची प्रॅक्टिस आहे की नाहीच खेळायचा, त्यालाही अभ्यासच म्हणतात. तेव्हा कारण अभ्यास तुका म्हणे, तो अभ्यास म्हणजे असा नुसता केवळ पुस्तकीन काहीतरी वाचनच केले, नोट्सच काढलेत, ते साधनं आहेत सगळी अभ्यासाची. आपल्या क्षेत्राच्या एक्सलन्स मल्टिप्लाइड बाय क्रिएटिव्हिटी रेज टू एन इज इक्वल टू जी कडे जाण्यासाठी जे सर्व करतो त्याला म्हणायचं अभ्यास. कारण अभ्यास आहे तुका म्हणे. अर्थातच त्याच्या मागे मनाचा निर्णय लागतो, तो पक्क ठरावं लागतं आधी मनाचं की आपल्याला करायचं आहे. याला छान छान शब्द आहेत, संकल्प, निश्चय. पुन्हा तुकोबा आहेच, तुकारामाची ओळ आहे, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. तुझ्या जगण्याला, तुझ्या कामाला काय मिळणार आहे फळ? जे काही तुझ्या जीवनात करतोयस त्याला. जीवन कळलेले तुकाराम आपल्याला सांगतात की त्याच्या मागे निश्चयाचं बळ आहे, अ फर्म डिटर्मिनेशन, केलेला पक्का निश्चय. जसा या केवळ प्रश्नाच्या संदर्भातला असला तर की बुवा सर असं असं शिकवतात, बोलतात, तास घे, जे काही, आणि प्रत्येकालाच वाटतंय माझ्याशी ते बोलतात, ते कसं काय आम्हाला हे जमेल का? उत्तर हे जमेल, पण पहिलं मनात पक्क ठरवावं लागणार की हे आपल्याला जमा आलं पाहिजे. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. तेव्हा गाभा हे एक फार सुंदर शब्द सांगायचं तर मी सांगणार आहे समर्पण. ह्याच्यात गाभा आहे की मुळात जीवनात हाती घेतलेला विषय, कामाचं क्षेत्र, अभ्यासाचं क्षेत्र, याला असलेलं समर्पण. समर्पण अतिशय इंटेन्स शब्द आहे बरं का. हे डेडिकेशन वगैरे फार मिळमिळीत शब्द आहेत, वरवरचे आहेत हे, पण इट्स डेडिकेशन. डेडिकेशनपेक्षा मग इंटेन्स इंग्लिशमधला शब्द आहे डिव्होशन. डिव्होशन. त्यानंतर आहे आकलन, मग अंडरस्टँडिंग म्हणजे नॉलेज, ज्ञान. ग्रेट शब्द आहेत की ज्ञान, ते म्हणजेच मी सोप्या भाषेत सांगितलं कळून सवरून बोलणे, प्रचितीचे बोलणे. इंग्लिशमधले पुन्हा आहेत टू से व्हॉट यू मीन अँड टू मीन व्हॉट यू से. मग ते पोचतं. एवढं मुख्यतः म्हटल्यानंतर थोडं मी आत्ता की मी रिपीट करतोय की ज्याच्यावर बहुधा थोडं पुढचं एखादं फुल सत्र मी ठरवून त्या विषयावर घेईन. ओके, पण त्याला मी खूप खालचा नंबर देतोय बरं का. होतं काय दुर्दैवानी, सगळ्यांना वाटतं ते मुख्य आहे, मग रूपांतर नाटकात होतं, मग ते नाटक आहे, मग माझा की नाही होणार प्रभाव. तर मी कशाबद्दल बोलतोय तर येस, एक वक्तृत्व नाम की भी कोई चीज है, त्यामागे काही शास्त्र आहे आणि इट इज अ लर्नेबल स्किल. शिकता येण्याजोगं प्रत्येकाला आहे. ओरेटरी. ओरेटरी म्हणजे वाटणं ना की अरे माझ्या प्रत्येकाशी बोलतायत. आता मी तुम्हाला काही गोष्टींची सहज जाणीव करून देतोय की बोलण्यातला फ्लो, समजा फ्लो, प्रवाह. माझं भाग्यच आहे की मी आयुष्यभर माझं वर्णन सरस्वतीचा पुत्र असं केलं. आणि अनेक थोर माणसांनी पण माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवून म्हणलेत की आप पर तो सरस्वती का आशीर्वाद है किंवा आप तो सरस्वती के पुत्र है. तर ही जी ईडीएम म्हणतात, परिभाषा भारतीय संस्कृतीतली, सरस्वती हे शेवटी विद्या, ज्ञान, त्याच्यात वाक, वाणी, वाणीची देवता सरस्वती. सरस्वतीचा आशीर्वाद आहे म्हणजे की त्याच्या जिभेवर सरस्वती खेळते, मराठीतही जे येतं
तो सगळा मिळून येतो बोलण्याचा फ्लो. मी जर काहीतरी अडखळत बोलायला लागलो, काहीतरी थांबत थांबत बोलायला लागलो, तुटक बोलायला लागलो, काहीतरी जो मुद्दा बोलतोय त्याचा संबंध काहीतरी तिसरंच बोलतोय. आपला गेल्या वर्षीचा एक ब्रिलियंट मुलगा यावर्षी तो प्रिपरेटरी कोर्स करतोय. तो ब्रिलियंट आहे. माझी आहे अपेक्षा की त्यांनी जर UPSC दिली तर तो होऊ शकतो IAS, किंवा ह्याच्याकडनं जीवनात मोठं काम घडलं पाहिजे, ती मला त्याच्यामध्ये कॅलिबर दिसते. त्यांनी गेल्या वर्षीच्या फाउंडेशनमध्ये मला प्रश्न विचारला होता की सर, तुम्ही एखादा विषय घेऊन जेव्हा बोलता, एकतर ऐकतच राहावंसंही वाटतं, आणि तो म्हणतो की तुमची त्या विषय त्याला कळलं. ह्याला मी बुद्धिमत्ता म्हणतोय बरं का, की त्यांनी गेल्या वर्षी विचारलेल्या प्रश्नात काय होतं की तुम्ही एखादा विषय घेतला, तुमची त्या विषयावरची पकड सुटत नाही. त्याला कळलं की तुम्ही अशा अनेक क्षेत्रात फिरून जरी आलात, गोष्टी उदाहरणं दिली, किस्से सांगितले, तरी त्याचं मध्यवर्ती सर मुद्दा काय बोलतायत. प्रसेनजीत नाव आहे त्याचं. प्रसेनजीतला हे कळलं तासाला बसताना गेल्या वर्षी, की अशी सरांनी तो मुद्दा बोलायला घेतला तर त्या मध्यवर्ती मुद्द्यावर त्यांची पकड असते. मग प्रसेनजीत म्हणतो ऐकत राहावं असं वाटतं. कशामुळे? ऑलरेडी सांगून झालं माझं की कशामुळे. प्रसेनजीत म्हणतो संपूच नाही असं वाटतं. असं वेळोवेळी मला लोक सांगतात. फक्त माझं काम आहे असं लोक जोवर म्हणतायत तोवरच थांबलं पाहिजे. कळलं पाहिजे कुठे थांबायचं हे. नाही तुम्ही बोलतच राहा म्हणून जर बोलतच राहिला तर मग एक वेळ येईल लोक म्हणतील आता बस, आता बस. तर माणसाच्या माणूसपणाचं शहाणपण पण आहे कुठे थांबलं पाहिजे किंवा मांडायचा तो मुद्दा कसा. तेव्हा वक्तृत्व हे एक स्किल आहे. येस, एव्हरीवन कॅन लर्न इट. आणि विशेषतः मी चाणक्य मंडलमध्ये म्हणेन, नॉट ओनली दॅट एव्हरीवन कॅन, आय वुड से एव्हरीवन मस्ट. शिकावं येऊ. ही विचारते आम्हाला जमेल का? माझं म्हणणं हो जमेल. त्याचा मी आधी गाभा सांगून झाला. उरतोय ते नंतरचे काही टेक्निक्स उरतात ते सगळं बरोबर आहे, आणि मी पुढे एखादं त्यावर सत्र घेईन. पण मग चांगलं वक्तृत्वामध्ये भाषेवरची पकड आहे तर येणार चांगलं वक्तृत्व. मग आहे फ्लो भाषेचा, प्रवाहीपणा, फ्लुएन्सी भाषेची. मग ज्याला मी बारक्या पण ऑल ऑफ देम ऍड टुगेदर टू मेक अन इम्पॅक्ट, की हा उभा पण कसा राहतो, तो बसून बोलत असला तरी कसा. ठीक आहे. जेस्चर्स म्हणतात, हाताच्या हालचाली. व्हॉइस कसा आहे, आवाज. हे जे बोलणं आहे किमान म्हणजे पुरेशी स्पष्टता बोलण्यामधली, का काहीतरी असं तोंडात काहीतरी बोलतोय त्याच्यातले बहुधा तंबाखू खाऊन आयुष्यभर बोंबलत गेलेले, काय जे असेल ते नाही होणार प्रभावी बोलणं. मग तर मी तुम्हाला हा जो फील आहे ना, की कोणी असो, मी अथवा असा कोणी वक्ता, की जेव्हा लोकांना वाटतं हा आपल्याशीच बोलतोय, ओके, तर वाटायला छोटं, हा छोटा आहे बरं का. आय हॅव टू से की हा मेजर नाहीये हा मुद्दा. दुर्दैवाने ना काही ठिकाणी व्यक्तिमत्व विकासाच्या प्रयोगशाळा हे चालतात, वर्कशॉप व्यक्तिमत्व विकासाचं वर्कशॉप. आणि काय समजूत व्यक्तिमत्व विकास म्हणजे? चालायचं कसं, उभा कसा राहा, लिपस्टिक कसं लाव वगैरे. दिस इज बुलशिट. ॲट बेस्ट दीज आर ओनली स्मॉल आउटवर्ड एक्सप्रेशन्स ऑफ व्हॉट एव्हर. इनवर्ड आहे. पुन्हा ओळ तुकारामाचीच आहे, तुका म्हणे झरा आहे मूळचाच खरा. तो आतला जरा, तो जेव्हा कळेल तेव्हा मुखातून येणारी वाणी आपोआप ताकद असलेली, आणि मग यातनं वाटेल प्रत्येकाला की आपल्याशी बोलतायत. पण एवढं सगळं झाल्यावर मी सांगतोय की छोटा असला तरी क्रिटिकल मुद्दा आहे तो म्हणजे आय कॉन्टॅक्ट. हे जे मी लर्नेबल स्किल सांगतोय त्यातलं एक टिपच देतोय मी तुम्हाला, की कल्पना करा की मी तुमच्याशी बोलताना जर असं छताकडे बघत बोललो. आता येईल तुमच्या लक्षात की वाटेल का तुम्हाला की सर आपल्याशी बोलतात. तुम्हाला वाटेल फ्रेंड्स मधला जोई फ्रेंड्स मधल्या रॉसला विचारेल, कारण रॉस असं वर्गात शिकवतो, म्हणतो प्रॅक्टिस करायची मला, माझं पहिलंच सत्र आहे, आणि आपल्या मित्रांना म्हणतो तुम्ही ऐका ना, असं कार्ड त्यांनी तयार केली आहेत आणि तो त्या कार्डात बघतच बोलतोय. द बेसिक क्वेश्चन ऑफ पॅलिओन्टॉलॉजी इज लाईक 2 मिलियन इयर्स एगो, जो हे 7 वर करतो.
फ्रेंड्स बिंग फ्रेंड्स जी मी रेकमेंड करत असतो, जोही हातवर करतो आणि तो आर देअर पिक्चर्स ऑफ नेकेड चिक्स ऑन द त्याचं रॉस हात खाली. हो वाय. मग जोही हसतो म्हणतो नो बिकॉज वी थॉट यू आर नॉट लुकिंग ॲट अस सो देर आर पिक्चर्स ऑफ. आता त्यातली फन लक्षात घ्या, पण इट्स अबाउट आय कॉन्टॅक्ट. ज्यांच्याशी बोलतोय त्यांच्याकडे बघून असं असं तरी की माझं खाली बघत तरी. मी जर तुम्हाला सगळं सांगायला लागलो की हो वक्तृत्व सगळ्यांना येईल, सगळेजण शिकू शकतील, पण त्याच्यासाठी प्रयत्न पाहिजे. तुकाराम म्हणले निश्चयाचे बळ त्याची फळं. तुकाराम म्हणले तुका म्हणे झरा काय आहे, काय तुम्हाला काय वाटेल पुन्हा इथं आर देअर पिक्चर्स का छतावर आहेत. तेव्हा वाटायला छोटा पण आय कॉन्टॅक्ट की ज्यांच्याशी बोलतोय अरे त्यांच्याकडे बघत बोल ना, असं सांगतोय मी. तुम्ही पहा, तुम्ही समजा मी असा इथे उभारून तास घेतोय आणि मी असा फक्त इथे बघतच बोलत राहिलो, 15 सेकंदांनंतर हे आणि हे यांना वाटेल की आपण काय सरांचे लाडके दिसत नाहीये, हे एवढेच, हे मधले हे कोणतरी सरांचे भावी जावई किंवा सून. आय कॉन्टॅक्ट असा छोटा येतो. पण आता आज माझ्या वेळेमुळे प्रार्थनेची आपल्या होते वेळ